आणि हे 39 जे सेक्शन हाडलेलें आसा 39A ते म्हाका दिसता रातोरात ते गोंय विकपाचें आहा। त्या खातीर हांव सगळ्या समस्त गोंयकारां कडेन मागता की ही आमची अस्तित्वाची लढाई। हो विषय अत्यंत गंभीर आसा। आमी ह्या विशयाचेर गांभीर्यान विचार करून खास करून आमी म्हणटा की हेज्यान पयलीं सुद्दां जी सरकारां आसली आमी पळयलां की स्पेशल इकॉनॉमिक झोन SEZ म्हणून एक कॉन्सेप्ट वेर्ना त्या सायडीन हाडलेलो। खरें म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन कॉन्सेप्ट हो इंडस्ट्रियल ग्रोथ करपाक आनी तो जगभर आसा, पूण ताका सुद्दां त्या वेळेला लोकांनी विरोध केलो आनी सरकारान नमते घेतले आनी तो स्क्रॅप केलो। अशें पयलींच्या सरकारांनी खुबश्यो गोश्टी ज्यो लोकांक नाका, खास करून रिजनल प्लॅन 2010 जाल्लो आमी पळयला की मोठ्या गोवा बचाव अभियानान मोठ्या पद्दतीन एज्युकेशन जालें, गोंयचे लोक उठले आनी तो स्क्रॅप जालो। ताचें कारण कितें की खंय तरी आमचें गोंयचें अस्तित्व आमकां टिकोवन दवरपाची गरज आसा। हे फक्त भाशा करता, देश प्रथम राज्य प्रथम, हे फक्त भाशा हेंची दाखोवपाक, हांकां फक्त आपलो पक्ष प्रथम आनी पयशे प्रथम। त्या खातीर सगळ्या गोंयकारांनी उठपाची गरज आसा आनी हांव मागता आज ह्या प्लॅटफॉर्माच्या अंतर्गत की तुमच्या माध्यमांच्यान की हो विशय अत्यंत गंभीर आसा। हे 39 सेक्शन A स्क्रॅप जावपाकूच जाय अशी म्हाजी मागणी आसा। गोंय डेव्हलपमेंट जाता म्हणटा आमी, उदरगत जाता म्हणटा, त्याच स्पिडीन गोंयकार खंय तरी वयर सरता जावन तेंचो डेव्हलपमेंट जाता। खंय जाता गोंयांत तुमी तर पळयत आतां डेव्हलपमेंट म्हणजे कितें, रस्ते केले, मागीर उदक दिलें, नळ दिलो म्हणजे लायटी दिल्यो, प्रोजेक्ट हाडले, हे डेव्हलपमेंट जाले नंतर लोकांक ताचो कितें फायदो जाता। सी डेव्हलपमेंट इज हो वेगळो विशय, पूण डेव्हलपमेंट नॉट एट द कॉस्ट ऑफ डिस्ट्रक्शन ऑफ एनवायरमेंट न्ही। म्हणजे तुमी नॅचरल रिसोर्सीस काबार करतले, जे नो डेव्हलपमेंट झोन म्हणून मार्क केल्ले आसा ते कन्वर्ट करतले, म्हणजे तुमी नेचर काबार करता न्ही। सो डेव्हलपमेंट हो वेगळो विशय। डेव्हलपमेंट काही प्रमाणात जावप, पण हे गोंय काबार करून डेव्हलपमेंट हो योग्य न्ही। काबार करपाचो उद्देश कितें, ह्या सरकाराक भारतीय जनता पक्षाच्या सरकाराक गोंय काबार करपाचें आसा, हे सिद्ध जाता। तुम्ही पळयता की हे जे नवे अमेंडमेंट हाडला 39A सेक्शन जे हाडला पळय, तेजेर म्हाका दिसता व्हडलीशी चर्चा जावना, पण खुबशे आमचे सामाजीक कार्यकर्ते एक्टीव आसा। सामाजीक कार्यकर्त्यांनी खुबशे जाणांनी आपली प्रतिक्रिया दिल्ली आसा की हेजो परिणाम कितें जावंक शकता तो। ह्या अमेंडमेंटा अंदर म्हणजे हे सेक्शन जे हाडला तातूंत चीफ टाउन प्लॅनराक डायरेक्ट पावर दिल्ली आसा की प्रत्येक 3 ते 4 म्हयन्यान तेणी झोनिंग चेंज करपाक मिटींग घेवन कसलोय झोन चेंज करूं शकता। हे चल्ला कितें आता, म्हणजे अशें म्हाका दिसता ह्या गोंयच्या इतिहासान हे जे आज चल्ला न्ही ते अशें केन्नाच जावना। हे पयशा फाटल्यान पडल्या, हांकां गोंय काबार करपाचें आसा। त्या खातीर सांगपाक सोदता की फाल्यां जो खरो म्हणशाल्या व्हडलो एक एजिटेशन दवरलेलें आसा गोवा अगेन्स्ट 39A, तुम्ही आता तर पळय ते 16B जालें, 17(2) जालें, आता हे अति करपाक लागले। म्हणजे हे आता अल्टिमेट लेवलाचेर पावले, म्हणजे करप्शनाचो अल्टिमेट लेवल, गोंय काबार करपाची अल्टिमेट लेवल। हे भाशा उलयता जे राम राज्याची म्हणटा पळय, हांकां ह्या भारतीय जनता पक्षाच्या लिडरान 100 जल्म सुद्धा दिलेले 10% राम राज्य हाडूंक शकचे नाही। हे फक्त प्रभू श्री रामचंद्राचा वापर फक्त आपल्या राजकीय फायदा खातीर करता। तुमकां तर राम राज्याची तुम्ही भाशा करता जाल्यार हे तुमचें राम राज्य, गोंय काबार करपाचें राम राज्य। तुम्ही इव्हेंटांनी पैसे कोट्यांनी रुपया खर्च करता, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही आज गोंय काबार करपाक फुडें सरल्या। जे फाल्यां एज्युकेशन दवरलां हांव खरें तोखणाय करता तेंची की गोंय सांबाळपाक ते खुबशे सामाजीक कार्यकर्ते फुडें सरलेले आसा आनी आमचो गोवा टीएमसीचो ताका संपूर्ण तेंको आसा, कारण ही अस्तित्वाची लढाई। जशें आमी म्हणटाली म्हादई ही आमची गोंयची अस्तित्वाची लढाई, तशी हे TCP अमेंडमेंट एक्ट जो नवो हाडलेलो आसा तो स्क्रॅप जावप ही आमची गोंयची अस्तित्वाची लढाई। कारण आमी आतां पळयता खूब कडेन पयलीं हे 17/2 च्या अंतर्गत एक आठवड्यान 15 एक 10-12 एप्लिकेशनां येतालीं आनी ती कन्वर्ट जातालीं आनी मागीर तेजे नोटिफिकेशनाचे गॅझेट येतालें। आता ते म्हाका दिसता ते सरकाराक TCP डिपार्टमेंटाक आनी गोंय सरकाराक आनी चीफ मिनिस्टराक खास करून म्हाका दिसता ते पावना, म्हणून तेणे आता नवे सेक्शन हाडलेलें आसा की ती विकान 15 दिसांनी जी 10-12 एप्लिकेशनां येतालीं
ते आता 40-50 करू शकतले ते. म्हणजे आम्ही खंयच्या दिशेन वाटचाल करता तो मोठो प्रश्न आसा. आमचे गोंयचे अस्तित्व आज काही प्रमाणात उरलां. आमी पळयता की आज खूब कडेन म्हणजे कोस्टल बेल्ट आमचो काबार जाल्लो आसा. आता हे कोस्टल बेल्टाच्या नंतर हे विलेजींनी घुसता. आमच्या थंय सुद्दां वर्ल्ड गोवा प्रकरण हांवें फाटल्या खेपे हायलायट केल्लें. म्हणजे आता विलेजींनी घुसता. म्हणजे लोकल बॉडींक हांगा व्हॅल्यू झिरो. रिजनल प्लॅनाचो सिस्टम कितें आसली की रिजनल प्लॅन हो 10 वर्सांनी आउट जातालो. लोकल बॉडीक तेजे डिटेल वयताले, मागीर ते सजेशन ऑब्जेक्शनां दिताली. ती सिस्टम आसली. आता हेंच्यांनी ती सिस्टम कंप्लीट स्क्रॅप केली. कारण कितें? फक्त हांकां करप्शन करपाक जाय. तुम्ही जर पळयत कोस्टल बेल्ट ऑलमोस्ट सोंपलेलो आसा आनी हेंचो आतां जो फुडलो जे पावल आसा म्हणजे ते गोंयचे जे विलेजी आसा पळय आमचे तेंचे अस्तित्व काबार करपाक हो एमेंडमेंट हाडलेलो आसा. 17/2 च्या अंतर्गत आमी पळयला की कशा पद्दतीन तेंच्यांनी